अभ्यास निशू? हा फडका ना किती खराब झाला बघा, जुना आहे खूप. घर मालक होताना त्यांनी टाकलेला आहे. आता पाऊस येऊन येऊन आणि उन्हातून सगळं फाटलंय, तरी आम्ही त्याला असं रोल करून. इथे आता आमच्या गॅलरीचं काम चालू झालेलं आहे. इथला फडका पूर्ण काढून टाकलेला. तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये दाखवला कसा फडका होता, तो एकदम फाटलेला होता एकदम. आणि त्यानंतर हा चॉईस करून आम्ही हा घेतलेला फडका एकदम. आणि एकदम छान आहे हा फडका, एकदम असा की त्याच्यावर असं कबूतर वगैरे किंवा पक्षी असे बसले तर घाण राहणार नाही. आणि खूप छान. आणि मी एकटीच होती, मिस्टर कामाला गेलेले. अशा भाड्याच्या घरात राहिलो की असेच कामं करायला लागतात वेगवेगळे. कारण की इथे आम्ही जवळजवळ 8 वर्ष झाली आम्ही इथेच राहतो आहे. आणि आम्ही ह्या घरात भरपूर नवीन नवीन कामं केलेली आहेत. म्हणजे असं आमचं घर समजूनच सगळी कामं केली ती ह्या घरामध्ये. आणि आता आम्हाला ना इथेच राहूसं वाटतं. आता म्हटलं ना घर चेंज करावं, तर आम्हाला असं वाटतच नाही कुठं दुसरीकडे जावं. म्हणून ह्या सोसायटीमध्येच आम्हाला असं राहूसं वाटतं. कारण की इतकं घर आम्ही छान मी असा सजवलेलं आहे ना हे घर आता, की जसं घर मालक ठेवून गेलेलं आहे त्यांचं सामान ना, ते मी इतकं चेंज करून असं छान सजवून ठेवलेलं आहे. आणि इथे गॅलरीचं काम करायचं होतं. आधी घर मालकाला विचारलं, त्याचं सगळं विचारलं कसं काय करायचं, कुठलं घालायचं आहे, बजेट सगळं विचारून मग आम्ही हे सगळं कामं केलेत इथे. घर मालकाला विचारल्याशिवाय कुठली कामं करत नाही, कारण की त्याला जर डिसाईड झाल्यानंतरच आम्ही हे सगळं चॉईस वगैरे केलं फडका वगैरे. आणि इथे सगळं कामं वगैरे झालेली. हा फडकावा किती घाण झालेला आणि असं ऊन लागू होतं आणि एवढी गरमी वाटत होती ना. सकाळी आंघोळी करून पण का उपयोग नाही झाला, एवढी धूळ अंगावर उडालेली ना. मी कचरा वगैरे व्यवस्थित काढून सामान सगळं एकाच ठिकाणी भरून ठेवून दिलं, कारण की सकाळी मग टाकून द्यायला एका साईडला करून ठेवलं होतं सगळं मी. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनवणे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता सकाळची कामं सगळे झालेली आहेत. इथं पोरी बसल्यात, अभ्यास करतायत आणि माझं आता जेवणाची तयारी चालू आहे. आता किती वाजले? 1:30 वाजले, 1:30. आणि आता आमचं बाहेरचं सगळी कामं झालेली आहेत. तिकडचं पण झालंय, गॅलरीतलं दिसणार नाही, गॅलरीचं पण झालं, कामं झालेत ते आता करून गेलेत. सगळे लादी वगैरे सगळं पुसून काढलं. आता जेवणाची तयारी आहे. आज काय आहे? शुक्रवार आहे ना या. आज शुक्रवार आहे, तर आज आम्ही सुट्टीचा रस्सा, भात आणि काय करणार आहोत? भाकरी खाणार आहे विशू. भाकरी, सुट्टीचा रस्सा, भात, भाकरी. आणि मग संध्याकाळी आता आम्ही तिघीच आहोत. सियाला तर बघते काहीतरी वेगळं, आम्हाला दोघींना सुकट आणि भाकरी करते आणि भात रस्सा करते रस्सा. तर चला बघूया आपण सुकट भात आणि भाकरी. आता जरा बाहेर उभं राहायला पण बरं वाटतंय. पहिलं बाहेर उभं राहता येत नव्हतं, आता हे लावलं गेलं बाहेर पण उभं नीट राहता येतं. मस्त वाटतंय आता. आता एवढं ऊन नाही लागत, आता गरमी असं बरं वाटतं. आता सावळी आली, सावली. इथे खूप उशीर झालेला दुपारी, त्यामुळे मी ना सुट्टीचा रस्सा केलेला आणि भाकरी टाकलेल्या होत्या आणि भात केला. असं एकदम असं घट्ट रस्सा केलेला सुट्टीचा, गावावरून आणलेली सुकट. त्याचं आता आम्ही दोघीच खायला होतं, त्यामुळे आम्ही दोघींसाठी एवढंच केलं होतं. कारण की कंटाळा आलेला सगळी गॅलरी साफ करून पण, आणि एकदम ऊन लागलं ना, तितकं असं थकवा आल्यासारखं झालेलं. मग इथे पटकन जेवण केलं आणि मग जेवून घेतलं आम्ही. इथे भाकरीचं पीठ भिजवत होते. आता मी कालवण वगैरे करून झालं होतं आणि आता भाकरीची तयारी होती. आता आम्हाला तिघींना पण भाकरी करत होती. सिया पण भाकरी खाते, त्यामुळे तिला पण छोटीशी भाकरी केली. आणि हे घर आहे ना, भाड्याचं घर आहे आमचं आणि फुल फर्निचर घर आहे आमचं हे. म्हणजे ओनरचं सगळं फर्निचर भांडी वगैरे आहेत. पण मी जे पाहिजे तेवढेच फर्निचर ठेवले, भांडी वगैरे मला जे यूज होतील तेवढं बाकीचं मी ठेवून दिलं आहे. कारण की नंतर तुटलं वगैरे तर तसं नको आहे ना, त्यामुळं मी जेवढं लागतं तेवढंच ठेवून दिलेलं आहे. आणि मला दिल्लीला आले ते 8 वर्ष झालेली आहे आणि मी ह्याच घरी राहते. जोपासून मी दिल्लीला आले ना, ते मी ह्या सोसायटीमध्येच राहिलेली आहे.
आणि आता कुठे चेंज पण नाही केलेला आहे. आणि ह्या सोसायटीत म्हणजे ह्या घरी आम्ही खूप काय असं चेंज वगैरे केलेलं आहे. आणि लॉकडाऊनमध्ये तर खूप भयंकर ह्या सोसायटीमध्ये झालं होतं, ते पण बघितलेलं आहे. इथं काय चाललंय सियाचं अभ्यास. निशूच्या आज सुट्टी घेतल्यानंतर काय दिलंय बाबाने अभ्यास निशू? कसले? सुट्टी एक दिवस घेतले पण अभ्यास एवढा दिलाय बाबांनी तुला. बोलो तू तर बोललीस बाबांना 8 चॅप्टर आहेत म्हणून. तेवढं करायलाच लागणार ना. काय झालं बाबुडी? सिया पण आमचा अभ्यास करते. तू काय केलं दाखव सिया बाबा. काय केलं तुझा अभ्यास दाखव सिया. अभ्यास बापरे केवढा अभ्यास केलाय सियानी. हो काय केलंय बोलून दाखव. 1 बोलून दाखव. हा सिया सिया इकडे बघ. बोल 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कलर कुठे? ब्लू कलर कुठे? ब्लू कलर कुठे दाखव. आहे ऑरेंज 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 कलर कुठे? ऑरेंज. पिंक कलर पिंक कलर कुठे? रेड कलर आहे. रेड. ग्रीन कलर कुठे? राग आला तावाला. ब्रेड खाल्ला तू? ब्रेड खाल्ला का? खाल्ला ना ब्रेड? नाही खाल्ला? जाम ब्रेड नाही खाल्ला तू? मग तुला म्हटलेली ना जाम लावून दे तिला. मग भात मध्ये दिलीस तेव्हा जाम ब्रेड खाणार ना सिया. उतरायचंय. उतरा. इथे माझे संध्याकाळचे ना सगळे इस्त्रीचे कपडे काढायचे चालले होते. हे सकाळी धुतले होते कपडे आणि इस्त्रीला द्यायचं चालू होतं. कारण की सकाळी येऊन गेला होता इस्त्रीवाला, कपडे न्यायला आला होता. त्याला म्हटली नाही कारण की शाळेचे कपडे धुवायचे होते. त्या म्हटलं उद्या ये. त्यामुळे मी त्याला म्हटली की संध्याकाळी आल्यावर की तुला मी सगळे देते. मग इथे तयारी करून ठेवते ती सकाळी देण्यासाठी. सगळे इस्त्रीचे कपडे काढून ठेवून मस्त बांधून ठेवायला लागतात. मग ते येऊन घेऊन जातात इथे. आपल्याकडे इस्त्रीचे कपड्यांचे किती घेतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की इथे एका ड्रेसचे म्हणजे एक शर्टचे 5 रुपये घेतात. आपल्याकडे किती घेतात काय माहीत नाही. कारण की इथे सोसायटीमध्ये तर खूप मध्ये हे चाललेलं त्यांचं कुठला ठेवायचं आहे. पैसे वाढवत होते ना इस्त्रीवाले, तेव्हा त्यांचं खूप चाललेलं असं की नाही कमीच घ्या म्हणून असं. आता इथे 5 रुपयेच घेतात. म्हणजे पहिले पण 5 रुपयेच घेत होते आणि आता पण 5 रुपयेच घेतात. आपल्याकडे किती घेतात ते सांगा. तुमच्या कुठल्या शहरामध्ये तुम्ही बघताय तिकडून मला सांगा कमेंट करू की तुमच्याकडे इस्त्रीवाले किती घेतात म्हणून. कारण की इकडे कोळशावर इस्त्री करतात, असं लाईटीवर वगैरे नाही. कोळशाच्या इस्त्री असतात ना त्याच्यावर इस्त्री करतात आणि 5 रुपये घेतात एका शर्टचे एका पॅन्टीचे. Are you laughing at your own laugh? कुठेत बाबा? लपाछपी चालले आमच्या इथे खेळायची.
बाबांना आवाज दे. ते नको शिशी. बाबा कुठे लपलेत? नाही आहेत तिकडं. भेटले? भेटले बाबा? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. येऊ? कुठे दीदी? काय? शोध दीदीला. आवाज दे. बघ जा आहे का? बघ जा. झाडं किती लावलेली आहेत? लपले बघा. एवढं ना? चला चला. भेटली दीदी. सिया डान्स दाखव. डान्स. सिया डान्स दाखव तुझा. असं असं करू. डान्स दाखव. असं कर, असं. हे बघ असं कर. हे बघ असं. हे बघ असं कर. कर तू. कर, परत कर. असं कर. असा हा माझा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसं वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि शेअर, लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. बाय.